नमस्कार, मी शीतल राजे शिर्के. लोकवृत्तमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. पाहूयाच्या ठळक घडामोडी. सातारा पालिकेचे बजेट 160 कोटींचे उत्पन्नाचे स्रोत वाढवण्यावर राहणार भर. वाईट हळदीच्या बॉयलरचा भीषण स्फोट, एक गंभीर 15 वर्षीय मुलासह चौघे भाजले. भ्रष्टाचाराला कंटाळून एक बिल्डरचे आंदोलन, तर आंदोलनाकडे बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाची सोयीस्कर डोळेझाक. मीटर रिडिंग मध्ये प्राधिकरणाचा घोटाळा, अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा इशारा. निवडणुकीसाठी ऑनलाईन अर्ज 1 फेब्रुवारी पासून प्रारंभ. चोरट्या पिता पुत्रास पोलिसांनी जेरबंद करून त्यांच्याकडून 630 ग्रॅम सोने जप्त केल्याबद्दल 1 लाखांचे बक्षीस केले जाहीर. इंधन बचाव अभियानानिमित्त सांगलीमध्ये काढण्यात आली मुलांची भव्य रॅली. बातमीपत्र सविस्तर. सातारा पालिकेच्या अर्थसंकल्पनेसाठी बैठका सुरू झाल्या असून यंदाचा अर्थसंकल्प हा 160 कोटींचा असण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे. गतवर्षी पालिकेचे बजेट सुमारे 175 कोटीचे होते. मागील वर्षी साताऱ्यात घरकुल आणि सुधारित पाणी पुरवठा योजना सुरू होत्या. घरकुल योजनेचे काम पूर्ण झाले आहे, तर सुधारित पाणी पुरवठा योजना रखडल्याने शासनाने या योजनेचे अनुदान आता बंद केले आहे. आता 175 कोटीचे बजेट 160 कोटीवर आले आहे. या बजेटमध्ये अनुदानापेक्षा सातारा पालिकेचे निधी अधिक असावा असा प्रयत्न केला जात आहे. त्या अनुषंगाने पालिकेचे मालकीचे असणारे गाळ्यांचे फेरी लिलाव करणे विचाराधीन आहे. या बाबतीची माहिती स्थावर मधून घेण्यात आली. सुधारित रेडिनेकरनुसार गाळे भाडेपट्ट्यावर देण्यात येणार असल्याचे समजते. सातारकरांकडून वसूल करण्यात येणाऱ्या पाणीपट्ट्यांमध्ये वाढ करण्यात यावी. सर्वसामान्य पाणीपट्ट्या सुरू करावे व मीटर प्रमाणे पाणी द्यावे असे पर्याय सुचवले आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी केल्यास निश्चित पालिकेच्या उत्पन्नात वाढ होईल. मात्र सातारकरांच्या जिव्हाळ्याचा हा विषय असल्याने विशेष सभेतच यावर निर्णय होणार आहे. सातारा पालिका हद्दीत करवाढ करण्याचा प्रस्ताव नगररचना विभागाकडून पालिकेला प्राप्त झाला आहे. यामध्ये विभागाने साताऱ्यात 30% करवाढ करावी असे निरीक्षण नोंदवले आहे. तसेच 8 वर्ष साताऱ्यात कोणतीच करवाढ झाली नसल्याने यंदा पालिकेला करवाढ करणे अनिवार्य आहे. पालिकेच्या उत्पादन भरघोस वाढ करण्यासाठी नगररचना विभागाने दिलेल्या निरीक्षणाचा आधार घ्यावा लागेल असे संबंधितांनी सांगितले आहे. शेतात हळद शिजवत असताना बॉयलरचा भीषण स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत 15 वर्षीय मुलासह 4 जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना वाईतील फुलेनगर येथे सकाळी 10च्या सुमारास घडली. फुलेनगर येथे सकाळी आनंदा अडसूळ यांची हळद बॉयलरच्या साह्याने शिजवण्याचे काम सुरू होते. कामगारांकडून बॉयलरचा गॅस सोडण्याचे राहून गेल्याने गरम वाफ एकत्र आली. त्यामुळे हवेचा दाब वाढल्याने बॉयलरचा भीषण स्फोट झाला. हा स्फोट एवढा मोठा होता की बॉयलर स्टीमर उडून जवळपास अर्धा किलोमीटरवर जाऊन पडला. यामध्ये झाड आडवे आल्याने मोठा अनर्थ टळला. स्टीमर ज्या ठिकाणी पडला त्या ठिकाणी 5 फुटांचा खोल खड्डा पडला आहे. तसेच जखमींमध्ये निखिल आनंदा अडसूळ वय 15, मंजुनाथ साक्षी वय 30, सिद्धप्पा वंगे वय 30, राचय्या स्वामी वय 40 यांचा समावेश आहे. यातील एका कामगाराची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात तर इतर 3घांवर वाईच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भ्रष्टाचाराला कंटाळून एक बिल्डर सातारा नगरपालिकेसमोर उपोषणाला बसला आहे. मात्र साताऱ्यातील बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया ही संस्था रचना 2017च्या नावाखाली सातारकरांना वेगवेगळी आमिषे दाखवताना बघायला मिळाली. सातारा नगरपालिकेसमोर एक बिल्डर मारुती जाधव हा गेल्या आठवडाभर आंदोलनाला बसला आहे. साताऱ्यात बहुधा ही पहिलीच वेळ असेल की एका बिल्डरला आंदोलन करावे लागत आहे. बिल्डर हा पैशाने गच्चम मानला जातो. अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर लाच देऊन आपली कामे करून घेणारा पटाईत म्हणजे बिल्डर. मात्र भोकाळलेल्या भ्रष्टाचाराला कंटाळून ज्यावेळी हा बिल्डर आंदोलन करतो त्यातून नक्कीच बिल्डर रूपी लोकांकडून होणारे अनेक गैरव्यवहार व त्याला साथ देणारे अधिकारी यांची प्रकरणे समोर येतात. त्यातीलच हे एक प्रकरण. साताऱ्यात एका बाजूला लाखो रुपये खर्च करून बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाने रचना 2017 हे प्रदर्शन भरवले होते.
या प्रदर्शनात मोठ्या प्रमाणात गोबेल्स नीतीचा वापर करण्यात आला। सातारकरांना आकर्षित करण्यासाठी रेड कार्पेट घालण्यात आले होते। सातारकरांनी याला प्रतिसाद दिला, मात्र अनेकांना हे समजत नाही की हा मोठा भूलभुलैया आहे। दाखवायचे एक आणि करायचे एक असा प्रकार मोठ्या प्रमाणात बिल्डर लॉबी करत असते। हे आम्ही नाही म्हणत, तर आंदोलनाला बसलेला बिल्डर हा खासगीत आम्हाला सांगत आहे। साताऱ्यातील बिल्डर असोसिएशनला आंदोलनाला बसलेला बिल्डर का दिसत नाही असा प्रश्नच अनेकांना पडला आहे। या बिल्डरच्या आंदोलनामुळे बिल्डर्स कशा प्रकारे राजकारण्यांचा वापर करून आपली कामे करून घेतात याचाही पर्दाफाश झाला आहे। या आंदोलनावरून एक नक्कीच स्पष्ट होते की बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया ही नुसती दिखाव्यापुरती आहे। कारण एखादा बिल्डर अडचणीत येऊन न्याय हक्कासाठी आंदोलन करत असेल तर त्याच्याकडे सोयीस्कर डोळेझाक केली जात आहे। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कारभाराविरोधात शाहूपुरीकरांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे। पाणी वापरल्याप्रमाणे पाणी बिल आकारणी होत नसल्याने या प्रक्रियेत प्रचंड घोटाळा झाला असल्याचा आरोप होत आहे। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने शाहूपुरीतील नागरिकांना नुकतेच पाणी बिल धाडले आहे। मात्र ही बिले भरण्याऐवजी त्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठीच नागरिकांची मोठी रांग प्राधिकरणात लागली आहे। पाण्याचं मीटर रीडिंगसाठी नेमलेले कर्मचारी प्रत्यक्षात मीटर पाहून पाणी आकारणी करत नसल्याचे नागरिकांची तक्रार आहे। त्यामुळे पाणी वापर कमी असतानाही वाढीव पाणी बिल देऊन घोटाळा केला जात आहे। नागरिकांना 2 महिन्याचे बिल साधारणतः 300 ते 500 रुपयापर्यंत येते, मात्र यावेळी 1000 रुपयापासून 4000 रुपयापर्यंत बिलाची आकारणी केली गेल्याने नागरिकांना भोवळ येण्याची वेळ आली आहे। अधिकाऱ्यांच्या या मनमानीमुळे नागरिकांना संताप व्यक्त केला आहे। प्राधिकरणाच्या या मनमानीचा जाब नागरिकांनी विचारला त्यावेळी अधिकाऱ्यांनी अजब तर्क काढले। वास्तविक घराबाहेरचे नळ जोडणीला मीटर बसवला असता बिलावर हाऊस लॉक, शिक्का कसा, कर्मचारी मीटर रीडिंग न घेताच कार्यालयात बसून रीडिंग घेतले जात आहे। नागरिकांच्या प्रश्नांनी प्राधिकरणातील अधिकाऱ्यांची बोलती बंद झाली। त्यावरून प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्षात मीटरचे रीडिंग न घेताच पाणी बिल आकारत असल्याचे स्पष्ट झाले। शिवाय या पाणी बिलावर कोणत्या महिन्याचे बिल आहे, थकबाकी आहे किंवा नाही याची कोणतीही माहिती दिली जात नाही। दरम्यान पाणी बिल मीटर रीडिंग पाहून दुरुस्त करावीत, अन्यथा कार्यकारी अभियंत्याला काळे फासू असा इशारा नागरिकांनी दिला आहे। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी 1 ते 6 फेब्रुवारी दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे। तसेच उमेदवाराला हे अर्ज संगणकीकृत भरावे लागणार आहेत। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी ऑनलाईन अर्ज भरावे लागणार आहेत। तसेच उमेदवाराला अर्जासोबतची आवश्यक कागदपत्रेही अपलोड करावी लागणार आहेत। हे अर्ज 1 ते 6 फेब्रुवारी दरम्यान भरण्यास सुरुवात होणार आहे। अर्जांची प्रिंट काढून त्यावर स्वाक्षरी करून हे अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करावे लागणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे। सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळून जाणाऱ्या चोरट्या पिता पुत्रास फौजदार चावडी यांनी जेरबंद करून त्यांच्याकडून 630 ग्रॅम सोने जप्त केले। या कामगिरीबद्दल सोलापूर पोलीस आयुक्तांनी पोलिसांना 1 लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे। रहदारी नसल्याने ठिकाणाहून एकट्या जाणाऱ्या महिलांना लक्ष्य बनवून त्यांचे मंगळसूत्र हिसकावून घेऊन जाणाऱ्या सलीम अफजल शेख आणि वसीम सलीम शेख या पिता पुत्राला फौजदार चावडी पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्याकडून 12,12,000 रुपयाचे 25 गुन्ह्यातील 60 तोळे सोने हस्तगत करण्यात आले आहे। वडील असणारे सलीम शेख हे आपल्या 21 वर्षीय वसीम शेख या मुलाला सोबत घेऊन चोऱ्या करत असतात। फौजदार चावडी पोलिसांनी सापळा लावून या पिता पुत्रांना अटक केली आहे। सांगली मिरज गॅस वितरणाच्या वतीने इंधन बचाव अभियानानिमित्त संरक्षण महोत्सव या उपक्रमाअंतर्गत सांगलीमध्ये मुलांची भव्य रॅली काढण्यात आली। आज देशांमध्ये अनेक घरांमध्ये चुलीवर स्वयंपाक केला जातो। या चुलीपासून निर्माण होणारा धूर हा 400 सिगरेट पिण्या इतका असतो। या धुरामुळे कुटुंबातील व्यक्तींवर त्याचा परिणाम होतो। म्हणून 16 जानेवारी ते 15 फेब्रुवारी महिना इंधन संरक्षण व संवर्धन अभियान म्हणून केंद्र सरकार मार्फत राबवण्यात येतो। याच अभियानानिमित्त आज सांगलीमध्ये रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। हे होते आजचे लोकवृत्त। उद्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये। तोपर्यंत नमस्कार।